मनोज जरांगे पाटील यांनी 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा केली होती, मात्र 2 तास उपोषण स्थगिती दिल्याचं कळतंय. कसं पाहता त्यांच्या भूमिकेकडे? हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मनोज जरांगेचा बार फुसका ठरणार आहे. कारण जरांगेच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू आहेत. जरांगेच्या सगळ्या आसपास घोंगवणारे रसद देणारे वाळू माफिया, गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे जरांगे आता करणार नाही की जरांगीला आता जरांगीच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगे घाबरलेला आहे. त्यामुळे जरांगे करणार नव्हता, फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगीला पहिल्यापासून माहिती की पुन्हा प्रेस बोलवायची, त्यामधून सांगायचे की आता आम्ही करणार नाही, आमच्या मागण्या हे झाल्या. आता जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं. सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट काढणं लोकांचं सुरू होतं, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगेला माहीत झालंय. परंतु आता मराठा समाजाने जरांगेच्या खरंच बुडावर लाभ घालून जरांगेला बाहेर काढलं पाहिजे. जरांगेपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे. जरांगे सारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये असं आम्हाला वाटतं. मात्र एकीकडे सरकारमध्ये मंत्री असताना त्यांचा राजीनामा जे आहे अद्यापही होत नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत. फक्त आरोप कोणी कोणावर करू शकतो, ते जर सिद्ध झाले तर नक्की सरकार धनंजय मुंडेचं राजीनामा घेतील. परंतु ज्यामध्ये संतोष देशमुखांची बाजू घेणारे दुटप्पी आष्टीचा जब्या जो संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणतो आणि इकडं आपल्या सूर्यवंशी कुटुंबियांना कुठतरी त्या पोलीस प्रशासनाला माफ करा ही दुटप्पी भूमिका घेऊन म्हणजे कुठतरी सुरेश दस ही जातीवादी आहेत. त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी आणि दलित मुस्लिम बांधवांनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. तुम्ही जर जातीवाद करत असाल आणि तुम्ही जर लोकप्रतिनिधी असाल तर येणाऱ्या काळात अशा लोकांना घराचा रस्ता आपण येणाऱ्या काळात दाखवला पाहिजे आणि येणाऱ्या काळात लोक दाखवतील. जरांगेने याच्या आधी देवेंद्र फडणवीसवर अनेक वेळा टीका केली, अनेक वेळा गंभीर आरोप केले. मात्र आज जरांगेने देवेंद्र फडणवीसचं कौतुक केलंय. कुठेतरी जरांगेची जी भूमिका आहे देवेंद्र फडणवीस बाबतची आताच मोड झालेली दिसते. भीतीपोटी हे सगळं, कारण की जरांगेचे रसद पुरवणारे वाळू माफिया जे आताच 9 जणांना हद्दपारीची कारवाई झाली आणि जरांगेला हे माहितीये की बीड जाळलंय, त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावर 307चे गुन्हे दाखल झालेत. त्यामध्ये जरांगे प्रमुख मुख्य आका आहे त्यांचा आणि येणाऱ्या काळात मुख्य आकाला सुद्धा उचलावं लागल. कारण जरांगे लोकांना आका म्हणतोय, परंतु ज्याचे घर काचाचे असतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. त्यामुळे जरांगेच्या घरावर सुद्धा आता दगड येणाऱ्या काळात जाणार आहेत. जरांगेला सुद्धा येणाऱ्या काळात उचलणार आहेत आणि जरांगे जे पाप केलंय ते जरांगेला जेलमध्ये जाऊन फेडावं लागणार आहे. ते ओबीसीचं गेल्या अनेक दिवसापासून शिंदे समितीच्या माध्यमातून जे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे रातोरात, हे मागे काही 2-4 महिन्यापूर्वी 57 लाखांपेक्षा जास्त बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम हे राज्य सरकारचं पाप आहे. ते शिंदे सरकारने केलं आणि आज जर त्याच पावलावर पाऊल ठेवून जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब हे काय निवडणुकीच्या काळात म्हटले होते का ओबीसी आमचा डीएनए, म्हणजे कुठेतरी तुम्ही ओबीसीचा डीएनए म्हणून ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसत असताल तर नक्कीच ओबीसी यावर सुद्धा विचार करल आणि आमच्यासारखे लोक बोलणारे यांचा आवाज बंद करण्याचं सुद्धा त्यांच्याकडे सिस्टम आहे. कारण सभागृहामध्ये ओबीसीचे सर्वोच्च नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील आणि गोपीचंद पडळकर साहेब असतील, यांना जाणीवपूर्वक यामुळेच मंत्रीपद दिलेलं नाही. कारण हे सभागृहात ओबीसीच्या विरोधात जर काही भूमिका घेत असेल तर हे आवाज उठवत होते, त्यामुळे त्यांना बाहेर ठेवण्याचं काम केलं. परंतु त्यांना जरी बाहेर ठेवलं असेल तर आम्ही काय उचल घेतलेलं नाही, आम्ही काय कोणाच्या बापाची दबलेले नाहीत. त्यामुळं आम्ही खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणत आलो. आम्ही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करणारे लोक आहोत, परंतु देवेंद्र फडणवीस जर आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असतील तर नक्कीच आम्हाला ते बोलावं, लोकांना सांगावं लागेल. आज आमच्या ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम सुरू केलं. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन आणि हैदराबाद आणि सातारा गॅजेटसाठी समिती नेमण्याचं काम यांनी जर केलं तर नक्कीच ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठतरी दुटप्पी भूमिका घेतायत का आणि देवेंद्र फडणवीस जरांगेला भेटायत का असं आम्हाला वाटतंय. परंतु तुम्ही मराठा समाजाच्या आणि जरांगे सारख्या बालिश नेत्याच्या दबावापोटी जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर हे सरकार तुम्हाला ओबीसीने दिलेलं आहे. येणाऱ्या काळात ओबीसी ज्या निवडणूक असतील त्यामध्ये ओबीसींना विचार करावा लागेल असं मला वाटतं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.